शेवटी कॉकरोच जनता पार्टीचा पूर्ण कार्यक्रमाचा फियास्को झाला. भारत सरकार आणि दिल्ली सरकारनं एवढी पोलीस यंत्रणा आणि तिथं कमांडो, SPG, स्पेशल फोर्स एवढं करून ठेवलं की संयोजकांनाही लक्षात आलं की आपण इथं काही गोंधळ घालू शकत नाही. नाही तर मीडियाने जेवढं म्हणून काही वाढवता येईल तेवढी इमेज वाढवली होती. डिपके येणार म्हणून CJPचे चीफ डिपके यायलेत वगैरे असं वातावरण केलं होतं. भारताच्या राजकारणामध्ये एवढी दुर्दैवी परिस्थिती कधीच आली नाही की कॉकरोच नावानं, झुरळ जनता पार्टी नावानं आतापर्यंत कधी असं झालं नाही. एवढं विनोद, एवढा थिल्लरपणा राजकारणामध्ये पहिल्यांदा बघतोय. आणि असं कुणीतरी एखादा अमेरिकेतून माणूस येतो आणि 7 दिवसाचा अल्टिमेट देतो केंद्रीय मंत्र्याला, शिक्षण मंत्र्याला की 7 दिवसात राजीनामा द्या, नाहीतर आम्ही बघू, काहीतरी कार्यक्रम करू. पण आज त्यांचा प्रोग्राम फसला. जंतर मंतरवर बसायचं, एक 50,000च्या वर, लाख लोकाच्या वर लोक येतील, मग शाहीनबागसारखं आंदोलन करायचं, जास्तीत जास्त कसं अशांतता देशामध्ये होईल. आणि एकदा एखादा कार्यक्रम चालू झाला की आजकाल सोशल मीडिया, TV, मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण देशात, घराघरात ते सगळं बघितलं चाललं आहे. मागे एक शेतकरी आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टर घेऊन अगदी सिक्युरिटी मोडून कुणीतरी तिथं ट्रॅक्टर आणलं होतं, उलथलं ते ट्रॅक्टर. आणि मग तिथं मारहाण करून उठवावे लागले काही शेतकरी. महेंद्रसिंह टिकेत नावाचे शेतकरी संघटनेचे मोठे नेते होते, त्यांचे चिरंजीव राकेश टिकेत, त्यांनी ते आंदोलन केलं. आणि नंतर पंजाब भागातली काही देशद्रोही लोक त्याच्यामध्ये घुसले, असा आरोप त्या संघटनेवर, त्या आंदोलनावर होता. आजही असंच परिस्थिती होती. 6 तारखेला जंतर मंतरवर या ज्या दिपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते जे आहेत, ते प्रवक्ते उमर खलील, जो खलील नावाचा, जो ज्याच्यावर देशद्रोही आरोप आहे आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे होंगे वगैरे जे घोषणा देत होते लोक, त्या तुकडे तुकडे गँगमधले काही लोक त्याच्यामध्ये आलेत. आणि मग नेहमीप्रमाणे विरोधी पक्षानं सगळा आत्मविश्वास गमावलेला आहे. भारतातल्या विरोधी पक्षांचं दुर्दैव असं आहे की आता एकाही नेत्याला आत्मविश्वास राहिला नाही की आपण एकटे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून आपण आपलं सरकार आणू शकतो, आपण जिंकू शकतो. मग हे सगळे भाजपच्या वेळेस एकत्र येतात विरोधात, पण आपल्या आपल्या राज्यात मात्र एकमेकाला ते येऊ देत नाहीत. जसं ममता बॅनर्जीने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला विरोध केला, केरळमध्ये कम्युनिस्टांनी विरोध केला, पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पण सोबत नव्हते. तर हे सगळे भांडतात आणि एकत्र यायचा प्रयत्न करतात, पण लिडरशिप कुणाची मान्य करायची? ममता बॅनर्जीला वाटतं की आपण केंद्रीय नेतृत्व करावं. मागं अण्णा हजारेला घेऊन त्यांनी जंतर मंतरवर एक उपोषण ठेवलं होतं. त्यांना असं वाटलं की अण्णा हजारेंचा करिश्मा चालेल आणि लाखो लोक येतील, हजारो लोक येतील. पण त्या कार्यक्रमात आले 300 लोक. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण आता काही देश पातळीवर करू शकत नाही. अगदी तशीच परिस्थिती या दिपकेंच्या कार्यक्रमामध्ये आहे. अमेरिकेतला एखादा तरुण माणूस, तो शिकायला गेला, व्यवसायाला गेला, नोकरीला गेला, तो तिथं बसून देशाचं काय राजकारण करणार? हे सगळं सोशल मीडियाचा प्रभाव, त्याच्यामध्ये खरे फॉलोअर्स किती, मॅनेज करणारे किती. म्हणजे एखाद्या ठिकाणी फॉलोअर्स वाढवायचे असले तर आपण वेगळ्या वेगळ्या एजन्सीला पैसे दिले की फॉलोअर्स वाढतात. हे सगळ्या जगाला माहिती आहे, ओपन सिक्रेट आहे. आणि मग हे पैसे देणारे लोक कोण आहेत, त्यांना मदत करणारे कोण आहेत? आम आदमी पार्टी, पंजाबचे काही लोक, डावे लोक, आणि हे नेहमी देशात अशांतता पसरवणारी काही मंडळी आहेत, ज्यांना न्यायव्यवस्थेवरचा विरोध करायचा आहे आणि विश्वास उडवायचा आहे, ज्यांना निवडणूक आयोगावरचा विश्वास उडवायचा आहे, ज्यांना पार्लमेंटच्या पद्धतीवर विश्वास उडवायचा आहे. आणि त्यांना असं वाटते की देशातल्या लोकांनी, खूप लोकांनी, म्हणजे जगामध्ये असे काही प्रकार झालेत की जिथं लोकांनी जमा करून देशातले सरकार उलथवले. यांनाही असं वाटते की देशात असं कुठंतरी गोंधळ व्हावा, 5-50 लाख लोक जमावे, पार्लमेंटवर हल्ला करावा किंवा काहीतरी असं सुप्रीम कोर्टात जावं, गोंधळ घालावा. बांगलादेशात जसं झालं तसं काहीतरी देशात व्हावं. परंतु भारतामध्ये लोकशाही रुजलेली आहे. लोक निवडणुकीच्या माध्यमातूनच सरकार बदलतात.
रस्त्यावर क्रांती करणाऱ्या लोकांना आज अगदी कायदेशीर बोलायचं असेल तर देशद्रोही किंवा बंडखोरच मानलं जातं. कारण क्रांती ही स्वातंत्र्याच्या काळामध्ये होती, आता क्रांती नसते. आता तुम्हाला जर काही विचारात संघर्ष करायचा असेल, वैचारिक भांडणं करायची असतील तर रस्त्यावर जमा करून असे रस्त्यावर या म्हणून काही लोकांनी तिथं जंतर मंतरमध्ये भाषणं केली की तरुणांनी रस्त्यावर यावं. कशासाठी तरुणांनी रस्त्यावर यायचं? तरुणांनी अभ्यास करावा, आपलं करिअर करावं, शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, नोकऱ्या मिळवाव्या. एक नीटचं निमित्त करून हा दिपके नावाचा तरुण परदेशातून येतो काय आणि लगेच सगळे देशातले विरोधक, डावे विचाराचे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे विरोधक एकत्र येऊन अगदी म्हणजे लडाखमधून सोनम वांगचुक येऊन त्याला पाठिंबा देतात. महाराष्ट्रातली काही मंडळी तिथे गेली, देशातून सगळी मंडळी गेली. पण हे सगळे गेल्यावर सुद्धा 1000च्या वर लोक तिथं नव्हते, फार फार तर 1000-1500 लोक. त्याच्यापेक्षा जास्त पोलीस होते. यंत्रणा एवढी कडक केली होती, पोलीस, BSF, की ज्याच्यामुळं यांनाच सांगावं लागलं की कायदेशीर राहा, नियमानं राहा. कारण तिथं विरोधकसुद्धा जमलेले होते. अगदी काही जण तर कसले तरी स्प्रे घेऊन बसले होते, झुरळाला मारायचा स्प्रे. त्यांचं असं म्हणणं होतं की इथं जर तुम्ही देशद्रोही काही घोषणा दिल्या तर याद राखा. म्हणजे यावेळेस तरुण त्यांच्यासाठी जमले नव्हते, त्यांच्या विरोधात घोषणा देण्यासाठी जमले होते. तिथे एखाद्याने जरी भारत तेरे तुकडे होंगे म्हणलं असतं तर कदाचित लोकांनी त्याला मात्र धरून बडवलं असतं. इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी झाली होती. आणि पहिल्यांदा असं बघतोय मी की तिथं लोक निदर्शन करण्यासाठी थांबलेत, विरोध करण्यासाठी थांबलेत, तुमच्या विचाराला विरोध करण्यासाठी. पण त्यांना बोलण्याची हिंमत कुणाचीही झाली नाही. कारण त्यांनाही माहीत होतं की इथं एवढे पोलीस आहेत आणि बंदोबस्त एवढा आहे की थोडे गोंधळ झालं तर सरळ जेलचा रस्ता पकडावा लागेल. तर अशा पद्धतीनं आजचा कार्यक्रम पूर्ण फसलेला आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधानांनी जर राजीनामा नाही दिला तर आम्ही पुढे काहीतरी निर्णय करू. तुम्ही काय निर्णय करणार? तुमच्या मागणीवर कुणी केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसतो. 1000-500 लोक जमले तुमच्या पाठीशी. ना तुमचं तालुक्यात संघटना आहे, ना गावात संघटना आहे, ना जिल्ह्यात संघटना आहे, ना राज्यात संघटना आहे. आणि तुमचं सगळं विनोद आहे. कॉक्रोच नावाची झुरळाची जनता पार्टी जी आहे तो हा सगळा विनोद आहे. उद्या कुणीतरी उठल आणि डुक्कर जनता पार्टी काढल, उद्या कोणीतरी उठल गाढव जनता पार्टी कराल. हे झुरळ जनता पार्टी काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायमूर्तींनी जेव्हा बोललं तेव्हा त्यांनी बेकाराबद्दल बोललं नव्हतं. त्यांनी असे फर्जी डिग्री घेणारे लोक किंवा फर्जी डिग्र्या घेऊन जे काही देशामध्ये अराजक मानवतात अशा लोकांबद्दल ते बोललं होतं. तर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून अगदी म्हणजे जसं काही संधी मिळाली पळा 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 कोण पुढे पळतो म्हणल्यासारखं झुरळ जनता पार्टी नावाचं भारतातला एक विनोद आज घडीला संपलेला आहे. कुणीही त्यांना समर्थन केलं नाही. देशातल्या कुठल्याही माणसांनी त्यांना पाठिंबा दिलेला नाही. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.